मुंबईच्या कांदिवलीत देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीच्या उमेदवारांसाठी सभेचं आयोजन। चंद्रपूरनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा अमरावतीत रोड शो। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून फडणवीसांचं स्वागत, तर अमरावतीमधील रोड शोला नवनीत राणा यांची उपस्थिती। ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा प्रकाशित। शिवसेना भवनात मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा असा शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून प्रसिद्ध। ठाकरेंनी कितीही जाहीरनामा दिला तरी जनता मतदान करणार नाही। उद्धव ठाकरेंचा विकासाशी काहीही संबंध नसतो, बावनकुळेंची टीका। तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढणं हा ठाकरेंचा अजेंडा। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर बावनकुळेंचा निशाणा। राहुल नार्वेकर सभागृहाबाहेर केवळ आमदार, त्यांना निलंबनाचा अधिकार नाही। राहुल नार्वेकरांचं तात्काळ विधानसभा अध्यक्ष पदावरून निलंबन करा, उद्धव ठाकरेंची मागणी। देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू। बिनविरोध निवडणूक लोकशाहीसाठी घातक। मतचोरीनंतर उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली। मतदानाआधी महायुतीच्या बिनविरोध घोषित केलेल्या उमेदवारांच्या निवडीवरून उद्धव ठाकरेंची टीका। सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही, हा भ्रम दूर झाला पाहिजे। केव्हा तरी सत्ता जाईल हे लक्षात ठेवा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। सध्याचं वातावरण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। निवडणुका आल्या आणि काही जणांना सूर्याजी पिसाळ, अफजल खान आठवतात। बाळासाहेबांचे विचार मारणारे सूर्याजी पिसाळ म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। शिंदेंना सोबत घेतल्याचाही भाजपला पश्चाताप। राजकारणात उलथापालथ होईल, संजय राऊतांचा दावा। मुंबईतील निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय। काही लहान बालकही सहभागी झालेत। फडणवीसांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना टोला। मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, फडणवीसांना विश्वास। मुंबईत मराठी महापौर होईल थेट म्हणा, मध्येच हिंदू का म्हणता? तर दिल्लीतील बूटचाट्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। महाराष्ट्रात मराठीच महापौर होणार, इथे मराठीचा मान राखलाच गेला पाहिजे, राज ठाकरे कडाडले। तर भाजप मराठी माणसांना हिंदू मानत नाही का, उद्धव ठाकरेंचा सवाल। वरळीत काल डोम कावळे जमले होते। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या संयुक्त सभेवर उद्धव ठाकरेंची टीका। मुंबईत आम्ही खूप साधी आणि छोटी कामं केलीत, त्यांचं श्रेय कशाला घेता? उद्धव ठाकरेंच्या महायुती आणि फडणवीसांवर टीका। तर मोदीजींनी अरबी समुद्रात शिवस्मारकाचं पूजन केलं, ते कधी बाहेर काढणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। ठाकरे बंधू शाखा भेटीवर अधिक भर देणार। मुलाखती सभा घेण्यापेक्षा शाखा भेटीतून लोकांपर्यंत पोहोचणार, उद्धव ठाकरे यांची माहिती। उद्धव ठाकरेंकडून भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल। उद्धव ठाकरेंकडून अमित साटम यांचा चाटम असा उल्लेख। सेना भवनातील पत्रकार परिषदेतून साधला निशाणा। बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत मोठा निर्णय। चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत निकाल जाहीर करू नका, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि देशात प्रतिष्ठा धुळीस मिळवली। आयोगाला लोक ताटाखालचं मांजर समजतात, संजय राऊतांची टीका। तर राऊतांना गांभीर्यानं घेऊ नये, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा पलटवार। कायद्यानुसार ईव्हीएम मध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे, निवडणूक रद्दही होऊ शकते। नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी कायदा शिकावा, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंची वैचारिक भेसळ झालीये, काँग्रेससोबत बसला त्याचं काय? आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका। वरळीत जमलेल्या भेसळीचा समाचार घेणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं।
महायुतीत एकमेकांवर टीका नको असं ठरलेलं दादांनी टीका करायला नको होती। अजित पवारांची भूमिका समन्वय समितीच्या विरोधात होती। अजितदादांनी आमच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। मुंबईच्या वांद्र्यामध्ये आशिष शेलारांचा प्रचार। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे श्रेय लुटणाऱ्या टोळीचे म्होरक्या। आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन सुरू, त्यावर जनता त्यांना उत्तर देईल, शेलारांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूंच्या प्रचारासाठी दानवे मैदानात। दानवेंच्या उपस्थितीत रशीद मामूंची प्रचार रॅली। प्रभाग क्रमांक 4 मध्ये रशीद मामू, सावित्रीबाई वाणी, गणेश लोखंडे यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला धमकावल्याप्रकरणी वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्यावर कारवाई करावी। वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्यावर कारवाई न झाल्यास गाढवावरून धिंड काढू, अंबादास दानवे यांचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस प्रचार सोडून सोलापुरात यावं। महाराष्ट्र कुठे चाललाय हे फडणवीसांनी बघावं। बाळासाहेब सरवदेंच्या न्यायासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। सरवदे कुटुंबांच्या भेटीनंतर अमित ठाकरेंचा संताप। नाशिकमध्ये भाजपचा मनसेला धक्का। मनसे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरेंचा भाजपत प्रवेश। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी। बारामतीच्या विकासाचा दाखला देत छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी। बारामतीच्या विकासाचा पॅटर्न राबवण्याची वेळ बदलाची, अशा आशयाचे बॅनर। बोरीवली प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवार सदानंद चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन। वर्षा गायकवाड, असलम शेख आणि भाई जगतापांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। मनसे उमेदवार दिनेश साळवींकडून क्रिकेट खेळत प्रचाराची सुरुवात। दिनेश साळवी मुंबईतील चारकोप वॉर्ड क्रमांक 4 मधून मनसेचे उमेदवार। चारकोपमध्ये दिनेश साळवी विरोधात भाजपकडून दीपक तावडे निवडणुकीच्या रिंगणात। नील सोमय्या अनेकांना दमदाटी करतात। काही अपक्ष उमेदवारांना नील सोमय्यांनी दमदाटी केली, दिनेश जाधवांचा आरोप। नील सोमय्यांविरोधात दिनेश जाधव ठाकरे सेनेचे पुरस्कृत उमेदवार। भाजप शिवसेना युतीवरून आमदार तानाजी सावंत यांची नाव न घेता भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका। मैदानात या सगळ्यांना दाखवतो, कमी लेखायचं नाही। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तणावाची स्थिती। सरकारमध्ये मंत्री असल्यानं आपल्याला भाजपवर बोलता येत नाही। मला सर्वांशी आय लव्ह यू करावं लागतं। मतदारसंघातील युतीवरून गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य। मी 9 वर्ष जेलच्या बाहेर नोकरी केली। श्रीकृष्णाचा जन्मही जेलमध्ये झाला होता। नाव न घेता शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची भाजपवर टीका। ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीत बंडखोरी। शिंदेच्या शिवसेनेत पत्नीला उमेदवारी मिळूनही बंड। शिंदेच्या शिवसेनेतील भूषण भोईर आणि रवी घरत यांची बंडखोरी। भाजपचे इच्छुकही अपक्ष म्हणून रिंगणात। आम्हाला सत्तेत सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही। मंत्री शंभूराज देसाई यांची सांगली महापालिका निवडणुकीवर वक्तव्य। महाराष्ट्रात महायुतीचं जे चित्र दिसतंय ते एकनाथ शिंदेंमुळे दिसतंय, देसाईंचा दावा। काँग्रेसकडे मतदार उरला नाही, केवळ मुस्लिम मतदार राहिलाय। प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसवर सडकून टीका। शरद पवारांच्या नादी लागतात म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागतात, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूंच्या प्रचारासाठी दानवे मैदानात। दानवेंच्या उपस्थितीत रशीद मामूंची प्रचार रॅली। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट लेखीच्या प्रचारासाठी मैदानात। हर्षदा शिरसाट प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणुकीच्या रिंगणात। संजय शिरसाट, हर्षदा शिरसाटांच्या उपस्थितीत सभा। मुंबई ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार उर्मिला पांचाळ यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन। उर्मिला पांचाळ वॉर्ड क्रमांक 200च्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार भास्कर जाधव यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन।